नमस्कार मित्रांनो, नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. तर तो का असणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, हा तोच जुल्या आहे जो की 4-5 दिवसापूर्वी हरवला होता. परंतु काय झालं, तो अचानक आमच्या इथल्या लहान पोरांना सापडला आणि ते घेऊन आले. आम्हाला खूप आनंद झाला होता. पण ज्यावेळेस समजलं की त्याला चालता येत नाही, पॅरालाइज झाला आहे, त्यावेळेस खूप वाईट वाटलं. आम्ही त्याला डॉक्टरकडं पण नेलं, डॉक्टरकडं पण ट्रीटमेंट केली. डॉक्टर म्हटले की हा बरा नाही होऊ शकत. पण आम्ही देवांवरती विश्वास ठेवतो, श्री स्वामी समर्थांवर विश्वास. नक्कीच प्रयत्न चालू आहे आमचे. आम्ही त्याला रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. प्राण्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही, त्यांना काय दुखतंय हेही सांगू शकत नाही. त्यामुळे त्या जुलाला असं पाहून मला खूप वाईट वाटतं. काय झालं असेल जुल्याला समजत नाही. अचानक एवढा दिवस गायब झाला आणि असा पॅरालाइज होऊन आलाय. त्याला अक्षरशः चालता सुद्धा येत नाहीये, फक्त पुढच्या 2 पायाने चालतोय. जुलिया, काय झालं बाळा? खूप वाईट झालं यार, कारण की आम्ही हे पायाला पण बघितलेलं आहे. असं वाटतं कधी कधी कुणीतरी मारलंय खूप आणि समजत नाही यार. एका जागेवर पण बसत नाहीये. तर प्रणाली बघा, त्याला किती मस्तपैकी असं म्हणजे आम्ही ना एक प्रकारचं असं कपड्याचं हे बनवलेलं आहे, जेणेकरून त्याच्या पायाची एक्सरसाइज होईल असं, म्हणजे एक हिशोबाने आम्ही बनवलेलं आहे. याचं सगळं श्रेय प्रणालीला जाते. तर लवकरात लवकर जुल्या बरा व्हावा असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. खरंच किती वेदना होत असतील ना त्याला, तो शब्दात नाही सांगू शकत, त्याला बोलता येत नाही. त्याच्या डोळ्यात आम्ही बघतो, कारण की त्याच्या डोळ्यात आहे ना असं म्हणजे पाणवलेले असतात त्याचे डोळे. समजून नाहीत पण असतात नक्की, एवढं तर आहे नक्की. आज धरायला लागले पायवर बघा. डायरेक्ट सोडून देत होतं बघा. पाय धरलेत का वरती? होप आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण की ही जुल्याची आठवण आहे माझ्यासाठी. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.